स्वागत आहे तुमचं वेलमोळ्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमचे लाईफस्टाईल व्हिडिओज. मिरची, आलं, लसूण थोडंच घेतलेलं आहे, कोथिंबीर हे सगळं आता आपण बारीक करून घ्यायचे. पूर्ण हा हे झालेला आहे, ड्राय आहे, इंदोरी बटाटा आहे हा. आता याच्यात आपण मगाशी जे वाटण केलेलं होतं, मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं, हे वाटण याच्यात घालायचं आहे. आता याच्यात हे वाटण घातलेलं आहे. आणखीन याच्यात हळद, धनेपूड आणि थोडंसं लाल तिखट घालायचं. जर इच्छा असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालते. धनेपूड 2.5 चमचे घातलेले आहेत आणि हळद अर्धा चमचा घातलेली आहे. आता ह्याच्यात मीठ टाकून आपण मिक्स करून, मीठ घातलेलं चवीनुसार बघू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मी हे साहित्य मिक्स करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. हे बघा चांगलं पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही आता ओळखलंच असेल काय करायचं आहे याचं, पण ही भाजी आपल्याला परतून घ्यायची नाही आहे, असंच ठेवायची आहे. मस्त झणझणीत तयार झालेली आहे भाजी. चीजचे क्यूब्स केलेले आहेत इथे. हे झालेलं आहे. आता नंबर आहे याचा, हे आपण भिजवून घेऊया पीठ. त्यात आपण टाकायचं हळद, ओवा, खायचा सोडा आणि मीठ. हे आता घातलेलं आहे, सोडा घातलेला नाही आहे याच्यात अजून. आता ह्यात आपण पाणी घालूया. हे मिक्स करून घ्यायचं. काय उंदराचं लक्ष जात नाही. आता मिक्स करून घ्यायचं. पहिला गोळे करून घ्यायचे. आता सोडा टाकलेला आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापते तोपर्यंत आपण याचे गोळे बनवून घेऊया. छोटासा गोळा घ्यायचा, मध्ये केविटी करायची आणि चीजचा केक याच्यात घालायचा, तो बंद करायचा. अशात आपण सगळे गोळे करून घेऊया. पीठ लावून घेऊया ह्याला, बुडवून ह्याच्यात. इथे मला वाटतं थोडंसं पातळ पाहिजे अजून पीठ. मस्त बसतलाय. व्हिडिओच्या शेवटी एक सिक्रेट ट्रिक देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वडे करताना काय काळजी घेतली पाहिजे. हे असे खरपूसच भाजलेत. हे पावात आपण ही भाजी घालूया. 2 चीजची क्यूब घालूया. उंदीराला बघायला बघ उंदीर. दुसरा लॉट झालेला आहे. आता आपण हा एक प्रयोग करून बघायचा आहे.
ह्याला तुम्ही आता चीज पाव वडा म्हणा किंवा उलटा वडा पाव म्हणा, नेमकं तुम्ही काय म्हणणार ते मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याला जरा पीठ घट्ट लागणार आहे हा, का तर हे निघायला लागलंय सारखं. एकच केलाय, कढई भरून झाला. अंघोळ घालायचं ह्याला तेलाला आता. देते थांब. वाव, हे बघ. सिक्रेट टिप तुम्हाला ही सांगायची आहे की जेव्हा आपण वडापाव करतो तेव्हा त्याचं पीठ एकदमच थोडंसं म्हणजे रेग्युलर बेसनपेक्षा जाडसर घ्यायचं, म्हणजे मग वडे आपले कुरकुरीत होतात. आणि थोडंसं तांदळाचं पीठ याच्यात मिक्स करायचं. कोणाला माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही टिप आहे. चिरलेला आहे आता, बघा कसा झालेला आहे आतून. म्हणजे परत करायचा की नाही करायचं हे ठरवूया. शिजलाय तर आतनं करू शकते. परत तेल पण नाही गेलेलं आतपर्यंत, पावापर्यंत जास्त. इथं थोडंसं वाटतंय मला, पण नको, आपला हा असंच केलेला बरा. नक्की कधीतरी असं वेगळं काहीतरी ट्राय करायचं, म्हणजे एखादा केला तरी ठीक आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पेढा घ्यायचा का? अरे तिकडे कोपऱ्यावर गोळाचा का तर मग आतनं जाऊन घेऊन यायला पाहिजे. ए प्रतीक, कचरा घ्यायचा. आता आपण पाहिले ती पारंपरिक शिवजयंती निमित्त मिरवणूक होती. तिथे सगळे हे खेळ दाखवले गेले होते. बऱ्याच वेळ चालू होतं, पण आम्ही दर्शन घेऊन येईपर्यंत ते संपत आलेलं. जेवढं शूट करायचं होतं तेवढं केलं आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला.